तर इथे मी संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे आणि संध्याकाळी आता झाली मस्त दुपारी थोडं रेस्ट केला आज संडेचा आणि छान मस्त इथं ब्लॅक टी घेतलेला ठेवला होता मी. आता ब्लॅक टी घेते आणि रोज माझा ब्लॅक टी असं तुम्हाला माहितीच आहे. चला मग मी तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी एक छोटासा ब्लॉग घेऊन येत आहे. तर आहे आपली मॅटर्स जे आहे ना, मॅटर्स जी क्लीन करायची आहे. तर त्याच्यावरती लहान मुलं असले की बरेचसे डाग पडतात. त्याच्यावरती सू पण केली जाते. तर आता आजवी पण लहान होता त्यावेळीच हे बेड आहे मॅटर्स. तर तो आपण आता तर नाही करत, पण मी तुम्हाला एक टिप्स सांगेल, म्हणजे त्याच्यासाठी क्लीन करण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरेल की आपण आपली मॅटर्स कशी क्लीन केली पाहिजे. कारण की वास येतो, परत डाग पण दिसतात. तर ते डाग आपल्याला घालवायचे आहे. तर ते डाग कशा प्रकारे घालवायचे त्याच्यासाठी DIY मी बनवणार आहे घरीच. आणि काय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला सांगते. आधी तुम्हाला मी गादी दाखवते आणि नंतर आपण DIY करणार आहे. त्याच्यानंतर तो सुद्धा लुक दाखवणार आहे, आधीचा आणि नंतरचा गादीचा लुक. चला मग दाखवते तुम्हाला आधी गादी. इथं पाहू शकता ही मॅटर्स. तर अशा पद्धतीने इथे ह्या साईडला बघा इथे डाग पडलेला आहे. लिक्विड आता मागे आद्विकने काय केलं होतं, ज्यूस पिलं होतं, औषध सांडवलं, दिशूने कलर सांडवलेले होते. असं एकदा दोनदा म्हणजे अशा गोष्टी झालेल्या आहे. तर इथं मध्ये मध्ये पॅचेस पडलेले आहे, तुम्ही पाहू शकता मॅटर्सवर, हे पाहू शकता. तर आपण आता ही गादी आत्ताची अशी आहे आणि नंतर क्लीन केल्यानंतर कशी दिसते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग पटकन तुम्हाला सर्व DIY दाखवते, काय काय घेणार आहे मी क्लीन करण्यासाठी. चला तर मग इथं घेतलं आहे मी, पाणी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे विम टाकायचं आहे. तर एक चमचा राहील असं विम टाकणार आहे आपण. तर असं 1 चमच्याचं विम तर इतकं विम 1 चमचा झालेला आहे. त्याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करणार आहे आपण. तर खायचा सोडा पण 1 चमचा असं टाकायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. विम आणि खायचं सोड्याचं मिश्रण असं बनवून घ्यायचं. हे दोनच वस्तू आपल्याला लागणार आहे. आणि खायच्या सोड्याने कसं वास येणार नाही गादीवरती, म्हणून मग खायचा सोडा आपण यूज करणार आहे. तर अशा प्रकारचं हे पाणी बनवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक रुमाल पण घ्यायचा आहे. चला मग मी तुम्हाला दाखवते काय करायचं ना. इथे आपण कॉटनचा रुमाल घेतला आहे. हा मस्त पिळून घ्यायचा, एकदम पिळायचा चांगला व्यवस्थित. अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे. आणि आता इथले तुम्हाला मी डाग काढून दाखवते. आधी असं ओला ठेवायचा नाही आहे, एकदम पिळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला असं रफ करायचं आहे, त्याला गादी पूर्ण क्लीन करायची आहे. तर इथं आपल्याला पूर्ण गादीवरती एकदम कपडा पिळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो रखरखीत कपडा घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित ही गादी पूर्ण अशी पुसून घ्यायची आहे आपल्याला. कारण की बघा, आपण सर्व क्लीन करतो, मग गादीसुद्धा क्लीन झालीच पाहिजे. गादीवर लहान मुलांचं कसं हे पडतं ते पडतं, काही ना काही चालूच असतं. त्याच्यामुळे आपण असं हे सुद्धा क्लीन केलं पाहिजे ना. आपण त्याच्यावर मुलं आपली झोपतात, त्याच्यामुळे सर्व हायजीन व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. कारण की मुलं आजकालचे आजार इतके वाढले आहे ना, तर त्या आजारांनीच आपल्याला भीती वाटते. त्यांची नावं ऐकूनच भीती वाटते. तर नको वाटतं हे आजार पण आपल्या घरामध्ये यायला, म्हणून आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. क्लिनिंग म्हटलं तर खूप काही गोष्टी क्लिनिंगमध्ये येतात. फक्त झाडझूड करणे नव्हे, फक्त भांडे घासणे नव्हे, कपडे धुणे नव्हे, तर त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. घराची क्लिनिंग म्हटली तर खूप काही गोष्टी येतात. तर ज्या काही तर आपण फॉलो पण करत नाही किंवा आपण यूज पण करत नाही. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व क्लीन केलं पाहिजे. कारण की तुम्हाला सांगते,
की आपण जेव्हा ह्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करू तर आपली मुलंसुद्धा आजारी पडत नाही किंवा आपणसुद्धा पडणार नाही. आपल्या घरामध्ये दवाखाना हा येणारच नाही. कोणाला दवाखाना असतो, कोणालाच नसतो. त्याच्यामुळे दवाखाना नकोच यायला आपल्या घरामध्ये. म्हणून आपणही जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे आपल्या हायजीनची आणि आपण आपलं हायजीन मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी खूप साऱ्या काही टिप्स घेऊन येते. नक्की माझ्या चॅनलवर मला फॉलो करा आणि नवीन नवीन टिप्स, व्हिडिओ, लाईफस्टाईलच्या, कुकिंगच्या नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन येत आहे. ते तुम्हाला नक्की पाहायला आवडतील. तर अशा पद्धतीने मी माझी गादीही क्लीन करत आहे. तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवते. चला मग. पाहू शकता गादी आपली एकदम क्लीन झालेली आहे. आणि आता काय करायचं आपल्याला, तर फॅन आहे ना, फुल फॅन असा चालू ठेवायचा आहे आणि असंच फुल फॅनमध्ये ही गादी आपल्याला पूर्ण सुकू द्यायची आहे. त्याच्यावरचे जे डाग आहे ना ते बरेचसे निघून गेलेले आहे. इथं पाहू शकता. तर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि ट्राय करा तुम्ही. गाडी थोडं ओलं आहे, ओलपणा, तर तो आता थोडा सुकू द्यायचा फुल पॅनवरती. असंच राहू द्यायचं आहे आपल्याला. आणि चला, आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.